श्री स्वामी समर्थ. मी अचानक लाईव्ह आलेली आहे, कुठली नोटीस न देता. आणि आजचा विषय आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. वास्तविक पाहता हे सेकंड लास्ट नक्षत्र आहे. सो तुम्हाला असं वाटत असेल की नक्षत्रांबद्दल मी जर बोलायला आलेली आहे तर एकदम सेकंड लास्ट नक्षत्रापासून कशी काय सुरुवात केली, तर ॲक्च्युली तसं नाही आहे. काही त्या रिलेटेड घटना म्हणजे आहेत म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या फेवरमध्ये आज बोलायला आलेली आहे मी. आता बघा, शनीचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा. शनीची 3 नक्षत्र आहेत. पहिलं म्हणजे पुष्य जे कर्क राशीत येतं, त्याच्यानंतर उत्तरा भाद्रपदा जे मीन राशीमध्ये येतं, आणि अनुराधा नक्षत्र जे आहे वृश्चिक राशीत येतं. आणि नेहमी लक्षात ठेवा, शनीची नक्षत्र ही नेहमी वॉटर साईनमध्ये येतात. या तिन्ही वॉटर साईन्स आहेत. वॉटर साईनमध्ये शनीचं नक्षत्र फॉलो होतात. सो उत्तरा भाद्रपदाच का? पहिली गोष्ट म्हणजे 29 मार्च 2025ला शनी महाराज गेलेले आहेत मीन राशीमध्ये, राईट. आणि त्यामुळे उत्तरा भाद्रपदा नक्षत्राबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. वन ऑफ द पॉवरफुल नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा. बरेचदा ज्योतिष शास्त्रामध्ये म्हणजे ग्रहांवरनं, म्हणजे काही लोक अशी खूप अशी वरवरची शिकलेली असतात किंवा काही कोर्स करून शिकलेली असतात, ती म्हणजे ग्रहांवरनं प्रेडिक्शन देतात. पण ग्रहांपेक्षा नक्षत्र खूप काम करतं. म्हणजे डीप रूटेड तुम्हाला जर प्रेडिक्शन द्यायचं असेल तर नक्षत्रांची पोझिशन्स ह्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे नक्षत्र इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि उत्तरा भाद्रपदा हे वन ऑफ द पॉवरफुल नक्षत्र आहे. उरलेली 2 मी तुम्हाला सांगितली. पुष्य, गुरुपुष्यामृतला सोने खरेदी करतात ना बरीच लोक, आता करण्याची हालत नाही आहे. मी तो ऑलरेडी जानेवारी फेब्रुवारीमध्येच प्रेडिक्ट केलं होतं की सोन्याचे दर आकाशाला भिडणार आहेत, 1 लाख पार होणार आहे. आणि माझ्या एक फॉलोअर आहेत शीला चौगुलेजीचं, त्यांनी शेअर केली आणि मी त्याचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे, तो मी बघू शकता. सो म्हणून म्हटलं, म्हणजे पुष्य नक्षत्र ही ऑस्पिशियस नक्षत्र आहेत. पुष्य असू देत, अनुराधा नक्षत्र असू देत, किंवा ह्या नक्षत्राबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक नक्षत्राला ना एक म्हणजे वैदिक डीटी असते, वैदिक देवता असते. सो ह्या नक्षत्राचं अहिर बुधान्य हे वैदिक डीटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या नक्षत्राचं असोसिएशन ना सेलेस्टियल वॉटरशी असतं. सेलेस्टियल वॉटरशी ह्या नक्षत्राचा याच्यावर शिवाचा सुद्धा प्रॉमिनन्स आहे या नक्षत्रावर, कारण हे शनीचं नक्षत्र आहे. शनी तुम्हाला माहिती आहे की ते शिवांचे भक्त आहेत. सो ह्या नक्षत्रावर शिवाची कृपा आहे, शिवाची प्रॉमिनन्स आहे. बरेच सारे मी बघितले चार्ट्समध्ये की ज्यांच्या पत्रिकेमध्ये उत्तरा भाद्रपदा नक्षत्र खूप प्रॉमिनंट असतं ना, ते लोक शिवभक्त असतात. एक्स्पेशली जर जर उत्तरा भाद्रपदा हे नक्षत्र लग्नस्थानात, पंचम स्थानात किंवा नवम स्थानात जर प्लेस असेल तर मी बघितलेलं आहे की ती लोक खूप अशी शिवसाधना करणारे असतात, शिवांचं करणारे असतात. सो म्हणून मी म्हटलं तसं की जेव्हा उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 1st हाऊस, 5th हाऊस किंवा 9th हाऊसची असतात, ती लोक शिवाची आराधना करतात, मोठ्या मोठ्या साधना करतात. हे मी बघितलेलं आहे माझ्या चार्ट. किंवा मेजर ग्रह जर उत्तरा भाद्रपदामध्ये असतील आणि जर ह्या 3 प्लेसेसमध्ये असतील, म्हणजे उत्तरा भाद्रपदाचे ग्रह, तर डेफिनेटली म्हणजे ती लोक शिवभक्त असतातच. किंवा त्यांच्या घरामध्ये म्हणजे घराच्या आवारामध्ये शिवाचं एखादं मंदिर असतं छोटंसं, काही ना काहीतरी शिवा रिलेटेड किंवा ॲन्सेस्टर्स त्यांचे शिवाचे करत असतात, हे मी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या लोकांना ना शिवसाधना, गुप्त साधना करायला खूप आवडतात, ज्यांचे मी म्हटलं तसं की उत्तरा भाद्रपदा हे नक्षत्र एक्स्पेशली 1st, 5th आणि 9th हाऊसमध्ये फॉल होतो. जर हेच नक्षत्र 9th आणि 12th मध्ये जर प्लेस झालं, 9th हाऊस किंवा 12th हाऊसमध्ये, तर अशी लोक स्वतःला आयसोलेट करून घेतात आणि मोठ्या मोठ्या साधना करतात. एक्स्पेशली मी म्हणते तसं 9th आणि 12th मध्ये असेल. तुम्ही मला जरूर कमेंट करा तुमच्यापैकी कोणाचा चंद्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात आहे का, किंवा कुठला दुसरा ग्रह उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात आहे का. कारण ज्यांचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे त्यांच्यासाठी हे लाईव्ह सेशन अतिशय महत्त्वाचं आहे. बाकी इवन अनुराधा आणि पुष्य नक्षत्र ज्यांचं असेल त्यांनी पण कमेंट करून मला सांगू शकता. मी हेही बघितलं की जर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचं रिलेव्हन्स जर 10th हाऊसशी आला तर असे लोक ना बिझनेस करतात. कसले बिझनेस करतात? जे वास्तू रिलेटेड असतात किंवा फेंगशुई किंवा काही ना काहीतरी जे ॲस्ट्रॉलॉजिकल रिलेटेड जे असतात,
मग ते लाफिंग बुद्धा वगैरे वगैरे असतं ना, जर त्यांचा उत्तरा भाद्रपदा 10th हाऊसमध्ये फॉल झालं तर असे लोक ह्या रिलेटेड बिझनेस करतात आणि सक्सेसफुली बिझनेस करतात हे पण मी बघितलं. पण जर हेच उत्तरा भाद्रपदा नक्षत्र कुठल्या तरी मॅलिफिक सिच्युएशनशी किंवा मॅलिफिक कॉम्बिनेशनशी जर कनेक्टेड झालं आणि जर त्याचा संबंध 3rd हाऊस किंवा 12th हाऊसशी येत असेल तर डेफिनेटली ती लोक आयसोलेशनमध्ये जातात, फॉरेन लँड मध्ये जाऊन जॉब करणं किंवा बिझनेस करणं हे ते प्रिफर करतात आणि तिथे ते सक्सेसफुल पण होतात. सो मी म्हणून म्हटलं की हे वन ऑफ द पॉवरफुल नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा, भले शनी महाराजांचं असलं. आणि गुप्त गोष्टी करणे, आता याचा चुकीचा अर्थ काढू नका गुप्त गोष्टी करण्याचा, पण म्हणजे उदाहरणार्थ एखादी ब्लॉकबस्टर फिल्म आहे, कुठलीही ब्लॉकबस्टर फिल्म, आता छावा घ्या, राईट. तर छावामध्ये आपण प्रॉमिनंटली कोणाला बघितलं, आपण विकी कौशल सरांना बघितलं, आपण रश्मिका मंदानाला बघितलं, आपले तर मराठीचे बरेच सारे, पण त्याच्या मागे जी लोक मेहनत करणारी असतात, ज्यांच्यामुळे हा भव्य सिनेमा बघायला मिळतो, ती असतात उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची माणसं, जे फ्रंट डेस्कला कधीच नसतात. दे आर ऑलवेज बॅक बेंचर्स बट दे आर गेम मेकर्स. त्यांच्यामुळे मी म्हणते तसं की कामं बनतात. उत्तरा भाद्रपदा हे वन ऑफ द ऑस्पिशियस नक्षत्र आहे. म्हणजे अशी लोक, आता शनीचा संबंध आहे म्हणून लोक म्हणतील की कदाचित लेझी वगैरे असतात, तर लेझी वगैरे नाही. मी म्हणते तसं की त्यांना फ्रंट डेस्कवर येऊन काम करायला आवडत नाही. जे काय आहे ते मागून सगळं ते ऑपरेट करतात. म्हणजे पपेट शोमध्ये जो ॲक्च्युली पपेटच्या मुवमेंट्स करतो तो असतो उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा माणूस. सो असं हे नक्षत्र आहे. आणि जे डायरेक्टर्स आहेत, जे प्रोड्युसर्स आहेत, जे लेखक आहेत, ज्यांच्यामुळे खरं तर हिरो हिरोईन किंवा जे मेन किंवा लीड रोल्सच्या लोकांना जो काय भाव मिळतो ना, ती असतात उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची माणसं. म्हणून मी म्हटलं इट्स वन ऑफ द व्हेरी ऑस्पिशियस अँड व्हेरी इम्पॉर्टंट, वन ऑफ द व्हेरी पॉवरफुल नक्षत्रस. बरोबर, 27 नक्षत्रांपैकी पुष्य अनुराधा हे तर दुसरे 2 शनीचे नक्षत्र आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मेन विषयाला येते बघा. 28 एप्रिल 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 जो 158 दिवसांचा कालावधी आहे, उत्तम कालावधी आहे. ह्या वेळेला शनी महाराज उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये ट्रान्झिट करते. परत सांगते, 28 एप्रिल 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 हा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे, एक्स्पेशली ज्यांचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. कारण हे मॅनिफेस्टेशनचे दिवस असतात. बरेचदा तुम्ही हा शब्द ऐकताय आजकाल, तर अगदी गल्लोगल्ली वापरतात, मॅनिफेस्ट करा, हे करा, युनिव्हर्सला हे सांगा, हे सांगू नका. पण हे दिवस खरंच मॅनिफेस्टेशनचा आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र इट्सेल्फ इज अ बिगेस्ट ब्लेसिंग फॉर मॅनिफेस्टिंग थिंग्स. सो हे जे 158 डेज आहेत, 158 दिवस, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. कृपा करून ज्या लोकांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, नवीन घर घ्यायचं आहे, नवीन एखादा प्लॅन करायचा आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला वजन सुद्धा कमी करायचं असेल, एखादा नवीन ॲडमिशन घ्यायची असेल, एखादा कोर्स करायचा असेल, काहीही नवीन म्हणजे काहीही पॉझिटिव्ह नवीन, ज्याच्यामध्ये रिन्युएशन आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो ना फ्रॉम फॅट टू फिट, हे पॉझिटिव्ह रिन्युएशन झालं, राईट. असं जर तुम्हाला काही करायचं असेल, स्टार्ट फ्रॉम 28 एप्रिल टू 3rd ऑफ ऑक्टोबर. डेफिनेटली तुमचं काम होईल जे काय तुम्ही करताय. एक्स्पेशली इट्स अ ब्लेसिंग फॉर पीपल हु आर बॉर्न अंडर पुष्य नक्षत्र, अनुराधा नक्षत्र आणि उत्तरा भाद्रपदा. बाकी लोकांना सुद्धा हे आहे. म्हणजे बरेचदा मैत्री नक्षत्र असतं, अतिमैत्री नक्षत्र असतं, तसं काही नाही आहे. पण जेव्हा उत्तरा भाद्रपदा नक्षत्र हे 158 दिवसासाठी चालेल, हा बेस्ट पिरियड आहे तुम्ही काहीतरी नवीन सुरू करायचा. कोणाला सॉरी म्हणायचं असेल, कोणाला थँक्यू म्हणायचं असेल, रिलेशनशिप बिल्ड करायची असेल, कोणाला प्रपोज करायचा असेल, कोणाला नो म्हणायचं असेल, कोणाला नवीन बिझनेस चालू करायचं असेल, नवीन ॲडमिशन घ्यायची असेल, तुम्हाला स्वतःचं म्हणजे तुम्हाला बॉडी ग्रूम करायचं असेल, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तुम्हाला काहीही नवीन म्हणजे तुमचं स्वतःचं की तुमच्या आयुष्याला एक नवीन व्हर्जन तुम्ही देत असाल, तर डेफिनेटली दिस इज अ बेस्ट पिरियड, एक्स्पेशली फॉर पीपल हु आर बॉर्न अंडर शनी नक्षत्र. मी तुम्हाला म्हणते तसं की पुष्य
अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा यांच्यासाठी तर हे दिवस म्हणजे अतिशय म्हणजे गोल्डन पिरियड आहे तुमच्या लोकांसाठी. सो तुम्ही प्लीज ह्याच्यात म्हणजे हे 158 दिवस बिलकुल वाया घालवू नका, कारण हा असाच पिरियड बरोबर 30 वर्षांनी येणार आहे. 30 वर्षांनी शनी महाराज त्याच राशीत येतात. सो हे दिवस बिलकुल तुम्ही गमावू नका, म्हणून मी अगदी घाईघाईत हे लाईव्ह सेशन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला लाईव्ह सेशनच्या सुरुवातीला सांगितलं की आजच एक अनफॉर्च्युनेट म्हणजे इन्सिडेंट्स घडला पहलगामला, की ज्याच्यामध्ये म्हणजे टेररिस्ट अटॅक झालेत. काही लोक खूपच गंभीररित्या जखमी झालेत, काही लोकांनी अनफॉर्च्युनेटली जीव गमावला आहे. म्हणून मी वारंवार ओरडून आरडून सांगते की हा पर्यटनासाठी चांगला कालावधी नाही, पण लोक ऐकत नाहीत. बघताय तुम्ही हे साल हे ॲग्रेशनचं साल आहे. बघताय तुम्ही आत्तासुद्धा एका म्हणजे DGP यांची बायको होती कुठले तरी, त्यांचा खूनच करून टाकला. किंवा आत्तासुद्धा दुपारी मी म्हणजे न्यूज बघत होते तेव्हा काहीतरी मोठ्या भावाने धाकट्या भावाला काहीतरी त्यांनी दारू दिली नाही म्हणून त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. असं हे ॲग्रेशननी भरलेलं आणि इरॅटिक असं साल आहे. पर्यटन करताना 100 वेळेला विचार करा. हे मी वारंवार सांगते. तुमचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असेल तरीही करा विचार की हे चांगलं नाही आहे साल ह्या सगळ्यासाठी. 3 खप्पर योग आहेत. पहिला तर खप्पर योग मी ऑलरेडी डिस्कस केला कसा आहे तो. आणि मी म्हटलं तसं की मी आता लाईव्ह सेशन 2025 नाही केलं तरी चालेल, तर मी ऑलरेडी सगळंच सांगितलेलं आहे. काय असं आहे की मी नाही सांगितलं, सगळं सांगितलं मी तुम्हाला. आत्तामध्ये काल मी एक पोस्ट टाकली होती अमेरिका रिलेटेड, की अमेरिकावर किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ह्यांना काळ नाही आहे चांगला. पण हे लगेच आत्ताचं नाही आहे. हे कधी आहे, ज्या वेळेला शनी महाराज मेषेमधनं वृषभेत जातील. म्हणजे हे मी 2027 वगैरे सांगितलं, मी साल नाही टाकलेलं त्याच्यामध्ये. त्याचं कारण असं आहे, बघा तुम्ही, ज्या वेळेला 9/11 हा हमला झाला होता अमेरिकावर, नेहमी लक्षात घ्या, ज्यावेळेला एखादा कुठलाही टेररिस्ट अटॅक किंवा एखादा कुठलाही असा निगेटिव्ह इन्सिडेंट जेव्हा आपण डिकोड करतो, त्यावेळेला 30 वर्षापूर्वी काय घडलेलं आहे, आधी काय घडलेलं आहे, तेव्हा प्लॅनेटरी कॉम्बिनेशन्स कशा होत्या. तर आताची जी येणार आहे, ज्यावेळेला मेषेत शनी महाराज जातील किंवा मेषेमधनं वृषभेत जातील, त्यावेळेला अशीच साधारण प्लॅनेटरी कॉम्बिनेशन होती जी 9/11ला होती. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प, त्यावेळेला त्यांचे प्रेसिडेंट वेगळे होते. डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रिका, USAची पत्रिका, चालू असणाऱ्या दशा, त्यावेळेला कुठल्या चालू असणाऱ्या त्या दशा, हे सगळं काउंट करून एक प्रेडिक्शन द्यायला लागतं. इट्स नॉट इट ऑल इझी. मी नेहमी म्हणते की हे जे लोक कोर्स करून काय भविष्य सांगतात, म्हणजे मला खरंच प्रश्न पडतो की कसं काय एखादी व्यक्ती असं सांगू शकते. नाही, तुम्हाला ॲक्च्युली गुरूंकडे जाऊन व्यवस्थित शिकलं गेलं पाहिजे. आणि USA टफ टाईम आहेच. मला वाटतं लिहून काढलंय हे कुठेतरी. USAची जी पत्रिका होती त्याच्यामध्ये म्हणजे 2001 साली जो हमला घडला तेव्हा सूर्यामध्ये शुक्राची महादशा होती. सूर्यामध्ये शुक्राची म्हणजे 9/11चं सांगते मी. आणि D9 मध्ये पण लग्न मारक स्थानात गेलं होतं 11th हाऊसमध्ये. त्यामुळे एक लक्षात घ्या की आत्ताची जी पत्रिका आहे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची, कारण हे मी साधारण लिहून ठेवलेले आहे. आत्ता सॅटर्न मीन राशीमध्ये, त्यावेळेला तो वृषभ राशीमध्ये होता ज्यावेळेला 9/11चे हल्ले झाले त्यावेळेला. आणि मी तुम्हाला आठवत असेल तर हे सांगितलं होतं की ज्यावेळेला 29 मार्चला शनी महाराज ज्यावेळेला म्हणजे मीन राशीत जातील, त्यावेळेला एखादा असा राजा, एखादा असा म्हणजे अथॉरिटी पर्सन याचं वर्चस्व राहील. जसं डोनाल्ड ट्रम्प तर आता म्हणजे ते पूर्ण जगाचेच राजे झालेत असं वागतात ना, बिकॉज सन इज ऑल अबाउट अथॉरिटी, सन इज ऑल अबाउट इगो, सन इज ऑल अबाउट डॉमिनेशन, सन इज ऑल अबाउट पॉवर. सो हे सगळं तुम्ही बघताय ते काय बोलतात. आणि नेहमी लक्षात घ्या की 29 मार्च होण्याच्या आधीच सुरू केलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी बेताल वक्तव्य करणं, पटापट डिसिजन्स घेणं. त्याचं कारण शनी महाराज ज्या वेळेला राशी परिवर्तन करतात त्यावेळेला 57 डेज आधीपासून त्याचा इफेक्ट किंवा इल इफेक्ट द्यायला लागतात. सो तुम्ही बघताय की जानेवारी-फेब्रुवारीपासूनच त्यांनी धडाका लावलेला आहे. आणि आता राहूमध्ये सॅटर्न, राहूमध्ये शनी, हे 2023 नोव्हेंबरलाच सुरू झालेली आहे दशा. आणि त्यामुळेच हे टॅरिफ वॉर वगैरे वगैरे सगळं सुरू होतंय. सो म्हणून मी सांगते की
हे सगळं ॲनालिसिस मी आत्ता केलं आहे, पण हे जे मी तुम्हाला सांगते आहे की कारण कसं आहे माहिती आहे का, चालू जी पत्रिका आहे अमेरिकेची म्हणजे जी मूळची सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा मर्क्युरी हा कॉम्बस्ट आहे 12th हाऊसमध्ये कॉम्बस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेला मर्क्युरी कॉम्बस्ट असतो आणि धनस्थानाशी संबंध येतो तेव्हा बेताल वक्तव्य केली जातात. तुम्ही बघा ज्यांचा मर्क्युरी कॉम्बस्ट आहे ती तर म्हणजे बोलायला म्हणजे ऐकवत नाही असं बोलतात. आणि त्यात जर तो असा धनस्थानाशी म्हणजेच वाणीस्थानाशी असोसिएटेड असेल तर मग व्यक्ती काही बोलते, जसे डोनाल्ड ट्रम्प बोलतात. आता टॅरिफ वॉर तुम्ही बघितलं, चायनावर किती त्यांनी टॅरिफ लावलेले, किती टक्के लावले ते तुम्ही बघितलं. आणि म्हणूनच मी म्हटले की मी आज आले ते फक्त उत्तरा भाद्रपदा नक्षत्रासाठी 158 दिवस 158 डेज दे आर रिअली व्हेरी ऑस्पिशियस. सो खरंच तुम्हाला स्वतःचं एक न्यू मी करायचं असेल, काहीही चांगलं करायचं असेल तर 28 एप्रिल हा अतिशय उत्तम कालावधी आहे. बाकी तर सगळं मी तुम्हाला ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे. सोन्याचे दर आकाशाला भेटणार आहेत सांगितलं, ते खरं झालं. मी तुम्हाला टेररिस्ट अटॅक्सबद्दल सांगितलं, आजच तो झालेला आहे काश्मीरमध्ये अनफॉर्च्युनेटली, ते सगळं झालं. मी नॅचरल कॅलॅमिटीज आत्ताच जम्मू काश्मीरला ढगफुटी झाली, मी ते बद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही 1 जानेवारी 2025चं माझं लाईव्ह सेशन रिफर करू शकता. मी भारतीय परत येणार आहेत, एक्स्पेशली कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिकामधनं. त्यामुळे खुशीत गाजरं खाऊ नयेत, अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नये, हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. कारण अमेरिका स्थितमध्ये जी लोकं आहेत, एक्स्पेशली आपली भारतीय लोकं, ते स्वतः आणि त्यांचे नातेवाईकच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात की आमचा अमुक तमुक अमेरिकेला आहे. वास्तविक ते काय तिथे एस जयशंकरच्या डिग्निटीनी तर जात नाहीत. एस जयशंकर सरांच्या लेवलला आहेत का ते, तिथे नोकरच आहेत. तरी या लोकांना इतकं अगदी भारी वाटतं की आम्ही अमेरिकेमध्ये आहोत. तिथून त्यांना बॅग पॅक करायच्याच आहेत. रेसिस्ट अटॅकबद्दल मी सांगितलं, ब्लॅक वर्सेस व्हाईट होणार आहे हे मी सांगितलं, त्याच्यामध्ये इसिसचं कनेक्शन असणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं. कुठला पुढारी दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या याच्यात कधी साधारण अटक होणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर अजून काय राहिलं बरं, ॲक्सिडेंट्स होणार आहेत हे सांगितलं मी. खप्पर योगाबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर पहिला खप्पर योग तर 9 जूनपर्यंत आहे, मी त्याबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट्स, ॲग्रेशन, रिलेशनशिप्स तुटणं, रिलेशनशिप्समध्ये गैरसमज याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. सो मी आता 2025 रिलेटेड काहीही बोलले नाही तरी चालू शकणार आहे. ऑलरेडी मी सगळं सांगितलं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझं 1 जानेवारी 2025चं लाईव्ह सेशन रेफर करू शकता. मी सगळ्या घटना साधारण कुठे काय काय होणार आहे हे सांगितलेलं आहे. पहाडी इलाकामध्ये काय काय होणार आहे हे मी सांगितलं. त्याच्यानंतर मी अर्थक्वेक्सबद्दल सांगितलं, मी आगी लागण्याबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर अजून मी हे सूर्याचं साल आहे, सूर्यराजा सूर्यमंत्रीचं साल आहे, त्यामुळे उष्णता किती आहे बघताय तुम्ही, काय टेम्परेचर कुठे चाललेलं आहे. म्हणजे उष्णता खूप असणार आहे. म्हणजे उकडतंच नॉर्मली मार्च, एप्रिल, मे हे उन्हाळ्याचेच सीझन मानले जातात, पण हे जरा अति चाललं आहे. आणि ते अति का चाललं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर अजून काय राहिलं, सगळंच सांगितलं की मी. मला आता म्हणजे आता बाकी मला लोक इकडून तिकडून सांगतच असतात की काय आहे. त्याच्यानंतर कुठे इन्व्हेस्टमेंट्स करू नयेत भारताने याबद्दल मी एक लाईव्ह सेशन करीन, पण त्याला वेळ आहे अजून. पण जी लोक अगदी चिंतित होती की अरे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेवर, तर आत्ता नाही, ते कधी ज्यावेळेला शनी महाराज मेष आणि वृषभ म्हणजे त्यांचा एक पाय मेषेत आणि एक पाय वृषभेत असेल, त्याला वेळ आहे अजून. 2027ची वगैरे गोष्ट आहे. पण आताही अमेरिकेमध्ये चांगली पोझिशन नाही आहे फायनान्शियली. त्याबद्दल रिसेशनबद्दल, अटॅक्सबद्दल सगळं मी सांगितलेलं आहे. सगळं सांगितलेलं आहे. असं काहीही मला आता आठवत नाही आहे की मी सांगितलेलं नाही. आणि म्हणूनच म्हटलं आता हे 158 दिवस. आणि मला डेफिनेटली सांगा जर तुम्हाला तुमचे प्लॅन्स आउट करण्याचं म्हणजे जर काही हरकत नसेल तर मला डेफिनेटली सांगा की तुम्ही 158 दिवस काय करणार आहात, काय प्लॅन आहे तुमचा. 158 दिवसात तुम्ही काय सुरू करणार. म्हणजे काही लोक वजन कमी करतील, काही लोक काही सुरू करतील, एखादं फूड इंडस्ट्री, ज्यांचे फूड रिलेटेड ज्यांना काही सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी. हे मी आधी पण सांगितलं. त्याचं कारण हे असं अपवादात्मक वर्ष आहे की ज्या वेळेला अतिचारी स्थितीमध्ये गुरु असेल. कारण 17 ऑक्टोबर म्हणजे माझ्याच वाढदिवसापर्यंत 17 ऑक्टोबर 2025पर्यंत 14 मे ते 17 ऑक्टोबरमध्ये 2025मध्ये गुरु महाराज असतील मिथुन राशीत, त्याच्यानंतर ते जातील कर्केत. सो त्याचा पेस, त्याचा स्पीड खूप वाढलेला असतो.
आणि म्हणून मी म्हटलं की मी ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे काय काय होणार आहे पूर्ण वर्षामध्ये. आणि आता तर तुम्हाला मी अमेरिका रिलेटेड 2027पर्यंत सांगितलं काय काय होणार आहे. सो काही दिवस आता मी ब्रेक घेणार आहे. समजा जर माझं अकाउंट विजिबल नसेल तर काळजी करू नका, मी आहे. मला वाटतं मी परत 1-2-3 दिवसामध्ये माझं अकाउंट काही काळासाठी डिॲक्टिवेट करीन आणि मेमध्ये तुम्हाला डेफिनेटली भेटेन. तोपर्यंत मी म्हणते तसं 28 एप्रिल ते 3 ऑक्टोबर हा कालावधी प्लीज 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 युटिलाइज करा, वेस्ट करू नका. थँक्यू सो व्हेरी मच.